रामटेक ब्लॉक अंतर्गत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत माढा कॉलनीच्या उभारणीचं काम वेगात सुरू असून सध्या तब्बल 300 घरांचं काम पूर्ण झालंय, तर 700 नवीन घरं उभारण्याची हमी राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। आज रामटेक रेल्वे मार्गाच्या आतून नवीन अंडरब्रिजच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री जयस्वाल यांनी ही माहिती दिली। या कॉलनी अंतर्गत 350 स्क्वेअर फुटाचं एक बेडरूम, एक हॉल, एक किचन आणि 2 बाथरूम अशा स्वरूपाची घरं गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विशेष म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही अशा बीपीएल आणि एपीएल रेषेखालील कुटुंबासाठी ही योजना राबवली जाणार आहे। या कॉलनीमध्ये शाळा, पोस्ट ऑफिस, दवाखाना यासारख्या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार असल्याची हमीही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। घरकुल योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2.5 लाख रुपये अनुदान, राज्य सरकारकडून 2.5 लाख रुपयांचं योगदान तसंच वैयक्तिक शासकीय कर्जाच्या माध्यमातून 10 ते 12 लाख रुपयांपर्यंतची घरकुल योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। या प्रकल्पाचे कंत्राटदार काशी रेड्डी यांनी माहिती देताना सांगितलं की फक्त 10,000 रुपये भरून घरकुलाची बुकिंग करता येणार आहे आणि उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या योगदानातून नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे। तर व्यंकटेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी श्री मोहनजी यांनी हे संपूर्ण काम पुढील 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली आहे। या भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाला वर्धराज पिल्ले, शिवकुमार यादव, राजेश यादव, सुधीर अवस्थी, कैलास भंडार, सुजित पानतावणे, अतुल हजारे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। गरजू नागरिकांसाठी स्वतःचं हक्काचं घर देण्याचा हा उपक्रम रामटेक परिसरासाठी एक नवा आशेचा किरण ठरतोय। मोठ्या प्रमाणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंगचे 300 घर झालेले, अजून 700 घर या ठिकाणी होत आहे। 300 घर पूर्णत्वास आलेले आपण पाहता। इथे जेव्हा श्री काशी रेड्डी यांनी अफोर्डेबल हाऊसिंगचा प्रकल्प केला तेव्हा ही 30 एकर जागा होती, त्यामध्ये फक्त 1-2 एकरमध्ये त्यांनी बांधकाम केलेलं आहे। परंतु याला तिन्ही बाजूने रस्ते नव्हते। आता चांपातून या प्रकल्पासाठी रस्ता केलेला आहे, बोर्डा गावातून देखील रस्ता केलेला आहे आणि आता आपण नॅशनल हायवे पासून या प्रकल्पाला फक्त 500 मीटर अंतर आहे, रेल्वे क्रॉसिंग आहे, रस्ता आपण करून देतो आणि रेल्वेचे दोन्ही ब्रिज, एक ब्रिज म्हणजे बोर्डा ते टेकाडी जाण्यासाठी जो मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये रस्ता झाला होता, त्या रस्त्यामध्ये ब्रिज नसल्यामुळे किंवा अंडरपास नसल्यामुळे बोर्डा गावाला नॅशनल हायवेपासून कनेक्टिव्हिटी नव्हती, त्याला जेएन हॉस्पिटल जावं लागत होतं। परंतु हा रस्ता आणि हा अंडरपास झाल्यामुळे आता दोन्ही प्रकल्पाचं भूमिपूजन आपण बोर्डा टेकाडीचाही अंडरपासचं भूमिपूजन केलेलं आहे आणि या प्रकल्पाचंही भूमिपूजन केलेलं आहे। त्यामुळे नॅशनल हायवेपासून या भागाला जाण्यासाठी दोन्ही बाजूनी रस्ते झालेले आहे आणि दोन्ही बाजूला रस्ते झाल्यामुळे हा अंतर अत्यंत कमी झालेला आहे। हा प्रकल्प आता व्यावहारिक ठरणार आहे। माननीय देवेंद्रजी यांनी श्री काशी रेड्डी यांना हे प्रकल्प इथे करण्यासाठी सांगितलं, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्याकडे जागा नाही आहे अशा लोकांसाठी घर तयार असलेलं घर, चाबी घ्या आणि घरात राहिला याला 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनुदान आहे। 2 लाख रुपयाचे कामगार योजनेतून आपण त्यांना देणार आहोत आणि 4.5 लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित रक्कमी त्याला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होईल आणि सुमारे 11-12 लाखामध्ये जवळपास हा तयार असलेला घर, ज्यामध्ये एक बेडरूम आहे, त्याला अटॅच वॉशरूम आहे, एक किचन आहे, एक ड्रॉइंग रूम आहे आणि भांडे घासण्यासाठी थोडीशी जागा आहे आणि एक छोटीशी स्पेस प्रत्येक घराला आहे। ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना घर उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांना फार अडचण होत होती। त्यामुळे आता जागा घ्यायची गरज राहिली नाही। दीनदयालमध्ये आपण 50,000 अनुदान 1 लाख केलेलं आहे, परंतु जागा गावात उपलब्ध राहत नाही। सोबतच आता कुठल्याही गावाच्या व्यक्तींनी कुठेही घर बांधल्यास त्याला कुठली निर्बंध नाही आहे, फक्त तो पात्र असला पाहिजे। त्यामुळे बार्शीवरून तालुक्यातील किंवा इतर कुठलेही लोक इथे येऊन घर घेऊ शकतील आणि भविष्यातील सर्व पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, पाण्याच्या योजना, शाळेची आणि शाळा, दवाखाने, उपाययोजना आपल्याकडे जी काही सुविधा आहे ते या ठिकाणी उपलब्ध होईल। खेळाचे मैदान उपलब्ध होईल, त्यामुळे गरीब लोकांना चांगल्या घराचा जो स्वप्न पूर्णत्वास येईल त्यासाठी मी काशी रेड्डी आणि व्यंकटेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर यांचं अभिनंदन करतो आणि नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण आता पाहिलं की माढाच्या या कॉलनीसाठी भूमिपूजन आणि उद्घाटन
माननीय राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांनी केलेला आहे. तर याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी त्यांची एक विनंती झालेली आहे. धन्यवाद. मी दीपचंद शेंडे, सुदर्शन न्यूज.